हॅलो गाईज, तर आज आपण जाणार आहोत माझ्या मामाच्या गावाला. चला आपण जाऊया आमच्या मर्सिडीज मध्ये. आमच्या कानू खूप खुश होतो कुठं जायचं असलं की. आम्ही आता दिसतोय जायचं. कुठं जायचं? हो कळलं ना तुम्हाला कुठं जायचंय. कुठं जायचंय का ना? कुठं जायचं? कुठे जायचं? कुठं? भूर भूर. चला गाईज, आपण आता पोहोचलोय सटाणा. जायचं आम्हाला नामपूरला आहे, पण पप्पाला काहीतरी काम आहे म्हणून आम्ही युटर्न घेतला. आता आम्ही निघालोय नामपूरकडे. आहे सटाणा नामपूर रस्ता. आम्ही पोहोचलो नामपूरला. आता जाईल ठाण्याला. हा तोच रस्ता आहे ज्याची लहानपणी आम्हाला खूप ओढ असायची. सुट्ट्या लागल्या की लगेच इकडं पळायचं असायचं आम्हाला. हे आहे द्याने गाव आणि ही आमची गल्ली. आम्ही लहानपणी इथे झोपायचो. उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये यायचो तेव्हा बाहेर पूर्ण गावच बाहेर झोपायचं. खूप छान वाटायचं. असं मस्त सीन असायचं. आता एकदम शांत झालं हे गाव. कोणीच नाही राहत. ते आता निघाले द्याने एक्सप्लोर करायला. बाय बाय. या बघून तुला काहीतरी अलगच वाटतंय. कुठं आलो बो. हे माझे बाबा आहेत. ही माझी आजी आहे, मम्मीची आई. आणि हे या घरचे जावई. बाय हाय. इथे येतात. दांडा आहे का? लांब आहे का पाहिजे पंपाचा? हा लांब आहे. भरून टाक. हा मग मारा. जाय तुझं काय डिझायरला पण घे माझ्या काय का कानू? बाय बाय. हो बाय. आपण पोहोचलोय आसखेड्याला मम्मीच्या मावस भावाकडे. हे आहे आसखेडा. तर आपण मळ्यात जाणार आहोत आसखेड्याच्या. आम्ही दिली गाडी एका ठिकाणी लावून, कारण प्रॉब्लेम असा झाला की मामाचं घर खूपच मध्ये आणि त्याच्यात जाण्याआधी पांदी लागते आणि ती पांदी खूपच चिखली. हे असे हार होतात. असे रस्ते चांगले नसले की कुठं जाण्याचे. तो ही आहे अवस्था आसखेड्याच्या मळ्यातल्या रस्त्यांची. रस्ता पाहून पप्पाने गाडी डायरेक्ट तिकडं लावली. पप्पाला वाटलं जाईल गाडीचं नुकसान होऊन. नाही रस्ता बी तसा भयानक की म्हणा. गाडी खाली लागलीच असती. मामाचा मुलगा येतोय पिकअप घेऊन आम्हाला घ्यायला. आमच्या मामाची फॉर्च्युनर आली आम्हाला घ्यायला. फॉर्च्युनर मध्ये बसून मळ्यापर्यंत घरापर्यंत जाणार आहोत. ती मागची नाही, ही पुढची गाडी. फॉर्च्युनर मध्ये बसलोय. आता आम्ही जाऊ मळ्याकडे. बसून घेते. सो कॅमेरा बघता तुम्हाला कळला असेल की रस्ता काय भारी आहे. त्यामुळे आमच्या पप्पाने डायरेक्ट नकार दिला या रस्त्यात गाडी टाकण्याचा. हा पुढून चांगला आहे जरा. तिथे लय उधळलो आम्ही. म्हणजे 1000 किलो कमी झालो असो. मजा येते का मग शौर्य दादा? खूप मजा येते. वाव, इट्स व्हेरी डेंजरस. नाही तर म्हणतील वहिनीने कुठं आणलं बा जंगलात. स्वामी काय सदमे येते का काय तू? मजा येते. आहे का खरं?
कानू मामाचा रोटीला कातीला हे पुढे पुढे नाही त्याचा ऍटिट्यूड सलमान खान पेक्षा जास्त दिसतो मला. हे पुढे रे बाहेर आलं नको मामाचं घर आहे. हे माझे बाबा आहे, हा मामाचा मुलगा आहे आणि हे आमचे येडे. हे मंदिर आहे. आम्ही लहानपणी यायचो, दररोज यायचो. कांद्याची चाळ, किती मोठी चाळ आहे. भरपूर मोठी बनवली. खर्च बी भरपूर आला असेल ना. काय रे पागल बाबा, ही गाय आहे ना. बैल, तुम्हीच बैल दिसतात ना. कळत नाही का गाय. या येड्यांना एवढं कळलं नाही की ही गाय माझ्या तोंडावरच मारत दिसतोय म्हणे. वाव, किती क्यूट आहे बापरे. एक अशी पाळायची घरी. हिची मम्मी आहे आणि हिचे पुत्र आहे आणि दुसरी मुलगी आहे. हिची दुसरी मुलगी आहे. कलर बी सेम आहे दोघांचा. चिकूचं झाड आहे. इथे चिकू आहेत, इकडं कांदे आहेत, त्याच्या मागे पेरू आहेत, तिकडं आंबे आहेत. हे मंदिर आहे. बुक्कलला भूक लागली म्हणून चिकू चिकू. ही आमची वृंदा आहे. क्यूट क्यूट वृंदा. चिकू तोडून आणले, खूप कष्टाने तोडले. आता कोई मुझसे सुंदर है, तुम्हें बताओ हे कोई मुझसे. हा मामाचा रोड पिलर आहे आणि 2 कुत्रे मारले, जागेवर मारून टाकले. बाय बाय करा. बाय बाय. चला आम्ही परत झाडांना धक्के मारत चाललोय. हे माझ्या मामाचं घर. आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे. सटाण्यात पप्पा मला पार्टी देणार आहे. आम्ही सांगितलं मागे खूप मजा आली तर पप्पा परत जाताना मागे आले आमच्या सोबत. येऊन त्यांना फुल पस्तावा उरायला कुठे यांच्यासोबत मागे आलो उधळायला. आम्ही अजून पिकअप मधून उतरलो पण आम्हाला स्वागत करायला मेंढ्या आल्या इथे. उतरू ना बायांनो. हा बघा या मेंढ्या. वा वा वा. ए बाई येशील पिकअप खाली. वा बाबा इकडून तिकडून पिकअपला मेंढ्यांनी घेरून घेतलंय. बा हा ना. सो स्वागतचा कार्यक्रम झालाय. मेंढ्या चालले त्यांच्या घरी. आता आम्ही आमच्या मर्सिडीज मध्ये परत आगमन करणार आहोत. फॉर्च्युनर सोडली. हा दे ठेवून. हा हा आमच्या मामीने दिलेला आम्हाला रानमेवा. चिकू, पेरू, डाळिंब. हे पाहे चोरपा आहे चोरपा.
आता आम्ही पोहोचलोय दोदेश्वरला. हे दोदेश्वर आहे. Amazing! माझं लेकरू झोपलंय. मम्मी, शौर्य दादा कसे मंदिर? तुमचा रिव्ह्यू इम्पॉर्टंट आहे. कान झोपून गेला. आमच्या शंकरजी महाराजांसोबत जास्त योग जुळून येत आहे सध्या. सो आमचं दर्शन झालं. आम्ही आता बाहेर निघालोय. तुमचं काचले गंदा झालाय पप्पा, काहीच दिसत नाही. आम्ही दोदेश्वरहून निघालोय. मंदिराच्या बाहेर कुरकुरे होते. हे लहान पोरं कुरकुरे खाऊ राहिले. आम्ही पोचलोय भाक्षी पर्यंत. हे आहे भाक्षीचं मंदिर, डोंगरावरचं खंडेराव महाराजांचं. आता इकडून डायरेक्ट आम्ही थोड्या वेळात पोहोचू सटाणा. मी गेलो होतो सटाणा नागपूर मार्गे, परत आलो भाक्षी मार्गे सटाणा. आता आम्ही सटाण्यात पोहोचलोच आहे. आता आम्ही जाऊ सटाण्यातली फेमस खिचडी घ्यायला. सटाण्याच्या फेमस खिचडी जवळ. ही खिचडी माझी खूप फेवरेट खिचडी आहे. मी असं होतच नाही की सटाणा आली आणि ही खिचडी घेतली नाही. पप्पा गेले माझे. मला आवडते म्हणून दरवेळेस बिचारे घेऊनच देता मला, नाही म्हणतच मी. पार्सल आलंय. आम्ही आता घरी यायची पण वाट पाहणार नाही. घेऊ खाऊन. मस्त कांदा, लिंबू. सो गाईज, आता आम्ही पोचत आलोय. आजसाठी एवढंच. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या ब्लॉगच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय.